गुड मॉर्निंग. मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आपण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचे व्हिडिओ तयार करतोय. त्यामध्ये सिंगल एंट्री हा टॉपिक आपण आता बघतोय. याचे 2 व्हिडिओ आतापर्यंत आपण बघितलेले. आज आपण तिसरा व्हिडिओ बघतोय. या व्हिडिओमध्ये आपण क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट हे दोन्हीही पॉइंट्स विथ एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर याच्यानंतर पुढं कॅश अकाउंट आणि ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे 2 पॉइंट देखील आपण आज बघणार आहे. सुरुवातीला आपण बघणार आहे क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्स अकाउंट हे पर्सनल टाइप ऑफ अकाउंट आहे. पर्सनलचा रूल डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर या रूल नुसार या अकाउंटचं पूर्ण अकाउंटिंग केलं जाईल. क्रेडिटर्स ही लायबिलिटी असल्यामुळं त्याला बॅलन्स असतो क्रेडिट. जो बॅलन्स असतो त्या बाजूला आपण ओपनिंग बॅलन्स लिहितो, तर त्याच्या अपोजिट साईडला सगळ्यात शेवटी आपण क्लोजिंग बॅलन्स लिहितो. यानुसारच क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, त्यामुळं क्रेडिट साईडला पहिला पॉइंट घेतलेला आहे तो आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स. त्याच्यानंतर क्रेडिट साईडचा दुसरा पॉइंट आहे बाय क्रेडिट परचेसेस. ज्यावेळेस आपण क्रेडिटर्स कडून माल खरेदी करतो त्यावेळेस आपल्याकडे माल येत असतो, म्हणजे गुड्स येतात. पण गुड्स येतात त्यावेळेस आपण त्याला काय लिहितो, परचेसेस लिहितो. पण हा माल उधारीवरती खरेदी केलेला असतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणी शब्द काय लिहिलाय, क्रेडिट परचेसेस. एंट्री होती क्रेडिट परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट, कारण क्रेडिटर्स हे गुड्सचे कोण आहेत त्या ठिकाणी, ते गिव्हर आहेत. त्यामुळं क्रेडिटर्सला काय दिलं जातं त्या ठिकाणी, क्रेडिट दिलं जातं. आता क्रेडिटर्सची डेबिट साईड आपण बघूया. ज्यावेळेस क्रेडिटर्सला आपण कॅश पेड करतो त्यावेळेस ते कॅश रिसिव्हर आहेत, त्यामुळं क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होती. क्रेडिटर्सच्या डेबिटला तर कॅशच्या क्रेडिटला. काही वेळेस आपल्याकडे कॅश उपलब्ध नसेल आणि क्रेडिटर्सला अर्जंट पेमेंट आवश्यक असेल, तर त्यावेळेस आपण त्यांना कॅशच्या ऐवजी आपण बिल ऍक्सेप्ट करून देऊ शकतो. त्यालाच आपण म्हणतो बिल्स पेएबल. मग त्यावेळेस एंट्री होती क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. क्रेडिटर्सच्या डेबिटला तर याचा दुसरा इफेक्ट जातो बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट, टू डिस्काउंट रिसिव्ड. क्रेडिटर्सने आपल्याला जर काही डिस्काउंट दिला असेल तर तो डिस्काउंट आपल्यासाठी रिसिव्ड असतो, तो आपला प्रॉफिट आहे. कारण आपल्याला पैसे ज्याला 1,000 रुपये द्यायचे त्यांनी आपल्याला डिस्काउंट 100 रुपये दिला तर 100 रुपये आपले वाचतात. आहे डिस्काउंट हे नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट आहे, त्या रूल नुसार डिस्काउंटला येणारे क्रेडिट. तर डेबिट कशाला असेल, क्रेडिटर्सला असेल. पर नेक्स्ट पॉइंट आहे परचेस रिटर्न. ज्यावेळेस आपण माल खरेदी करतो त्यावेळेस एंट्री होती परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स. माल परत केलेला असेल तर त्याच्या रिव्हर्स एंट्री होणार आहे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. आणि शेवटचा पॉइंट असणार आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. लायबिलिटी आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, त्यामुळे तो त्याच्या अपोजिट साईडला लिहिला जातो. क्रेडिटर्स अकाउंट कधी तयार करायचं या ठिकाणी चेक करा. हे 4 पॉइंट जर का प्रॉब्लेम मध्ये दिले नसतील तर आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार करणार. क्रेडिटर्स अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द एनी ऑफ द मिसिंग अमाउंट, ओपनिंग बॅलन्स, क्रेडिट परचेसेस, कॅश पेड टू क्रेडिटर्स आणि शेवटचा पॉइंट आहे क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटर्सचा. नेक्स्ट आपण बघणार आहे बिल्स पेएबल अकाउंट. बिल्स पेएबल ही सुद्धा लायबिलिटी आहे, त्यामुळे ह्याला बॅलन्स असणार आहे क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स म्हणलं की ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, तर क्लोजिंग बॅलन्स त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे डेबिटला सगळ्यात शेवटी येणार आहे. चेक करा बिल्स पेएबल अकाउंटची क्रेडिट साईड. पहिला पॉइंट आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. यानंतर दुसरा पॉइंट त्या ठिकाणी आहे बाय क्रेडिटर्स. ज्यावेळेस आपण बिल ऍक्सेप्ट करतो त्यावेळेस मागाशीच आपण एंट्री बघितली. एंट्री काय होती, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट, क्रेडिटर्सच्या डेबिटला, तर बिल्स पेएबलच्या कुठे येणार आहे, क्रेडिट साईडला. नेक्स्ट डेबिट साईडचे पॉइंट चेक करा. ज्यावेळेस आपण बिल्स पेएबलची रक्कम ड्यू डेटच्या दिवशी पेड करतो त्यावेळेस एंट्री होती बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्या दिवशी आपण जर रक्कम देऊ शकलो नाही तर त्याला आपण म्हणतो बिल डिसऑनर. मग अशा वेळेस बिल ऍक्सेप्टन्सची एंट्री जी आपण केलेली होती क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, याच्या रिव्हर्स एंट्री होती डिसऑनरची. डिसऑनरची एंट्री असती
बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. आणि त्यानंतर येणार आहे क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटर बिल्स पेएबलचा. बिल्स पेएबल अकाउंट कधी तयार करायचं, तर त्या ठिकाणी 4 मिसिंग अमाउंट शोधण्यासाठी आपण तयार करतो. या अकाउंट वरती ऑलरेडी त्या अमाउंट कशा दिल्यात, रेड मार्क करून दिलेल्याच आहेत तुम्हाला. बिल्स पेएबल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द एनी ऑफ द मिसिंग अमाउंट. ओपनिंग बॅलन्स, bill accepted during the year, cash paid against bills payable, and last point closing balance bills payable चा. यानंतर ना क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण आपण नेक्स्ट स्क्रीनला हे त्याचा एक सोल्युशन बघणार आहे, त्याचा आन्सर बघणार आहे कसा असेल. पहिला पॉइंट आहे क्रेडिट. फर्स्ट पॉइंट आहे क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स. क्रेडिटर्सला लायबिलिटी आहे, त्यामुळे बॅलन्स असणारे क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रक्कम आहे 20,000. दुसरा पॉइंट आहे बिल्स पेएबल ॲज ऑन 1 एप्रिल 2021. किती रक्कम आहे? $2020. रक्कम किती आहे त्या ठिकाणी? ती 6,000. बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. कॅश पेड टू क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश अकाउंट, तर दुसरा इफेक्ट जातो कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स अकाउंट. नेक्स्ट पॉइंट आहे कॅश पेड टू बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश अकाउंट, कोणतंही पेमेंट असेल तर ते येतं कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. बिल्स पेएबलच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 24,000. नेक्स्ट पॉइंट डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड हा पॉइंट येणार आहे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिस्काउंट रिसिव्ड. अमाउंट आहे 3,000. अमाउंट किती आहे? 3,000. पुढचा पॉइंट आहे परचेस रिटर्न. नेक्स्ट पॉइंट आहे परचेस रिटर्न. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला, तर याचा दुसरा इफेक्ट येतो परचेसेस मधून लेस. रक्कम किती आहे चेक करा. 1,500. रक्कम लिहून घ्या. टू परचेस रिटर्न अमाउंट किती असणार आहे? सॉरी, रक्कम आहे 2,000. पुढचा पॉइंट आहे क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2021. क्लोजिंग बॅलन्स आहे हा नेहमी क्रेडिटर्स अकाउंटच्या कुठे येणार आहे? क्रेडिटर्सला बॅलन्स असतो क्रेडिट. ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, तर क्लोजिंग बॅलन्स डेबिटला. सगळ्यात शेवटी नेहमी अकाउंट क्लोज करताना 1 ते 2 ओळी सोडून आपण अकाउंट क्लोज करायचं. चेक करा त्या ठिकाणी बॅलन्स किती आहे? 15,000. नेक्स्ट आहे बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स 4,000. बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिट साइडला बिल्स पेएबल सुद्धा लायबिलिटी आहे. ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला, तर क्लोजिंग बॅलन्स डेबिटला. किती? 4,000. आता बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स ह्या दोन्ही अकाउंटचं पोस्टिंग पूर्ण झालंय. आता ह्या दोन्ही अकाउंटमध्ये अकाउंट आता आपल्याला क्लोज करायचे. हे दोन्ही अकाउंट क्लोज करताना नेहमी आधी क्लोज करायचे बिल्स पेएबल अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंटची डेबिट साइडची रक्कम आहे 24,000 आणि 4,000 बेरीज येते 28,000.
तर क्रेडिट साईडला आहेत फक्त 6,000. जर बिल्स पेएबल अकाउंटच्या डिफरन्स डेबिटला आला तर तो पॉईंट कोणता असतो? कॅश पेड अगेन्स्ट बिल किंवा क्लोजिंग बॅलन्स. आणि क्रेडिटला आला तर ओपनिंग बॅलन्स किंवा बाय क्रेडिटर्स म्हणजेच बिल ऍक्सेप्टेडचा पॉईंट असतो. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये चेक करा आता, डिफरन्स येतोय क्रेडिट साईडला आणि त्यापैकी एक पॉईंट जर आपल्याकडे आहे, मग आता राहिला कोणता दुसरा पॉईंट? बाय क्रेडिटर्स, म्हणजेच ही रक्कम कशाची असणार आहे? बिल ऍक्सेप्टेडची असणार आहे. किती असेल ती रक्कम? 22,000. आणि या ठिकाणी दोन्ही साईडची टोटल किती असणार आहे? 28,000. 28,000. 22,000 कसे आले? तर या 28,000तून 6,000 रुपये आपण वजा केले. याचा दुसरा इफेक्ट येणार आहे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स पेएबल. रक्कम किती? 22,000. आणि आता या ठिकाणी आपण क्रेडिटर्स अकाउंट सुद्धा क्लोज करणार आहे. क्रेडिटर्स अकाउंट चेक करा आता, डेबिट साईडची टोटल किती येते? ₹1,17,000. तर क्रेडिट साईडला फक्त 20,000 आहेत, म्हणजे डिफरन्स परत कुठे येतोय? क्रेडिटला येतोय. चेक करा, डिफरन्स जर क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला आला तर पॉईंट कोणता असू शकतो? कॅश अकाउंट किंवा क्लोजिंग बॅलन्स, बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि डिफरन्स क्रेडिटला आला तर ओपनिंग बॅलन्स किंवा क्रेडिट परचेसेस. आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स तर आहे, मग राहिला कोणता पॉईंट? क्रेडिट परचेसेस. मग डिफरन्स जो येतोय तो किती असणार आहे? दोन्ही साईडची टोटल असणार आहे, सारखीच लिहून घ्यावी लागणार आहे आपल्याला. 1,17,000. 1,17,000. ज्या साईडची टोटल असते ती आपण दोन्ही बाजूला लिहितो. आणि हा डिफरन्स किती येतोय? 97,000. त्यासाठी आपण काय लिहिणार आहे? बाय क्रेडिट परचेसेस. सगळ्यांना या ठिकाणी हे दोन्ही अकाउंट समजले असतील असं आपण समजूया. आणि आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहे, कॅश अकाउंट हे रिअल टाइप ऑफ अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, या रूल नुसार या ठिकाणी कॅश अकाउंटचं अकाउंटिंग केलं जातं. ज्यावेळेस कॅश आपल्याकडे येणार आहे ती घेतली जाईल कॅश अकाउंटच्या डेबिटला, म्हणजे सर्व रिसिट्स येतील डेबिटला. तर सर्व पेमेंट येतील कॅश अकाउंटच्या क्रेडिटला ज्यावेळेस आपल्याकडून कॅश जाणार आहे ते पॉइंट्स. चेक करा, कॅश ही असेट असल्यामुळे ह्याला असतो डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणलं की ओपनिंग बॅलन्स डेबिटला, तर त्याच्या अपोजिट साईडला कोणता बॅलन्स असणार आहे? क्लोजिंग बॅलन्स. क्रेडिट साईडला सगळ्यात शेवटी बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता डेबिट साईडचे 1 बाय 1 पॉइंट चेक करा. टू कॅश सेल्स, आपण माल रोखीने विकला तर आपल्याकडे कॅश येणार आहे, तर आपल्याकडून गुड्स जाणार आहेत. डेटर्सनी आपल्याला कॅश पेड केली असेल तो पॉइंट. बिल्स रिसिवेबलच्या अगेन्स्ट आपल्याला कॅश मिळाली असेल. आपण एखादी ऍसेट विकली असेल तर एंट्री होती कॅश अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. त्यानंतर आपण लोन घेतला असेल तर तो पॉइंट सुद्धा कॅश रिसीट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला येतो. तर पेमेंट सर्व येतील कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. त्यामध्ये पहिला पॉइंट क्रेडिटर्स, त्यानंतर कॅश परचेसेस, बिल्स पेएबल, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, यामध्ये सॅलरी, रेंट, इन्शुरन्स सर्वच पॉइंट येऊ शकतात जे कॅश मध्ये पेड केले ते. ऍसेट परचेस, लायबिलिटी पेड, आणि शेवटचा पॉइंट बॅलन्स कॅरीड डाऊन. या व्यतिरिक्तही आणखी काही रिसिट्स पेमेंट असू शकतील. रिसिट असेल तर डेबिटला, पेमेंट असेल तर क्रेडिटला. कॅश अकाउंट कधी तयार करायचं? जर कॅश अकाउंटचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिला नसेल तर ओपनिंग बॅलन्स लागतो ओपनिंग बॅलन्स शीटला लिहायला, म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला. तर क्लोजिंग बॅलन्स लागतो क्लोजिंग बॅलन्स शीटला लिहिण्यासाठी. यानंतर आपण बघणारे पुढचा पॉइंट ओपनिंग बॅलन्स शीट, म्हणजेच ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. सेम क्लोजिंग बॅलन्स शीट सारखीच ही बॅलन्स शीट असती, पण ही बॅलन्स शीट आपण का तयार करतो? तर ओपनिंग कॅपिटलची रक्कम दिली नसेल तर ती रक्कम शोधण्यासाठी आपण ही बॅलन्स शीट म्हणजेच ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो. लायबिलिटी साइड, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. याच्या व्यतिरिक्त काही लायबिलिटी असतील त्या सर्व कुठे येतील? लायबिलिटी साइडला येतील.
तर ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड ऑर ॲट बँक, प्रीपेड एक्सपेन्सेस याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही असतील ॲसेट तर त्या ठिकाणी येतील. ॲसेट साईड एक्सेस असणारे जी लायबिलिटी साईडला जो डिफरन्स येईल त्याला काय म्हणणार आपण, ओपनिंग कॅपिटल. सर्वांना आजच्या व्हिडिओमधून क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, कॅश अकाउंट आणि ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स समजलं असेल. यामध्ये काही शंका असतील तर आपण डिस्कशन सेशन मध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.